तर जय महाराष्ट्र पब्लिक, कसे तुम्ही बरे आहेत ना? तर आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आता बिग बॉस हिंदीमध्ये जो प्रोमो आज म्हणजे काल झाला असेल कदाचित, मी काही एवढं बघितलं नाही, पण प्रोमो आलेला आहे त्याचा यूट्यूबवरती. सलमान खान सगळे फॅमिली म्हणजे घरातले सगळे माणसं आलेले आहेत आणि खूप भारी वाटतं की घरातली माणसं आल्यानंतर सगळे आपले आपापले इमोशनमध्ये रडत आहेत, कोणी हसत आहे. विवेकची तर मुलगी पण आली, म्हणजे आपापले घरातले सगळे आल्यानंतर सगळे खुश झाले. चिमची मम्मी आल्यानंतर चिम सारखे ते करणवीर असं म्हणजे फुल एन्जॉय झालेला त्यांचा फॅमिली. म्हणजे आपले फॅमिली विकेंड असं वाटलं की फॅमिली विकेंड असू शकतं, कारण तो फॅमिली सगळे आलेले. आता 2 हफ्ते राहिलेले आहेत बिग बॉस संपायला आणि त्याच्यानंतर जेव्हा सलमान खानचा आपलं विकेंडचा वार असतो तेव्हा बघायला मजा आलेली आहे. कारण चाहतच्या मम्मीने जे अविनाशबद्दल बोलली कि धोखेबाज लड़कीबाज, ऐसा मेरे लड़के के साथ पे भी खड़ा नहीं हो सकता, ये नहीं हो सकता. अरे पण तू बोलून जाते मान्य, पण तुझ्या पोरीला काय? अविनाशकडे खूप म्हणजे खूप ना बोलतो ना, ते एक असतं ना की रिपोर्टर बोलतात एक सूत्रांची माहिती, तसं सूत्र आहे त्याच्याकडे की सूत्रांच्या माहितीनुसार अविनाशकडे खूप म्हणजे खूप असे गोष्टी माहीत आहेत. पण अविनाश बोलला नाही त्या टायमाला. अविनाश बोलण्याचा प्रयत्न करत होता की सगळ्या गोष्टी बोलला का, तेव्हा चाहतने ते विषय इकडे तिकडे फिरवला आणि घेऊन गेली, त्याच्या मम्मीला घेऊन गेली, त्याच्यामुळे तो विषय वाढला नाही. पण सलमान खाननी सगळ्याला न्याय बरोबर झाला पाहिजे. चाहतच्या मम्मीनं चांगलं केलं मान्य आहे, पण चाहतच्या मम्मीनं चांगलं केल्यानंतर पण चाहतच्या मम्मीनं जाताना अशी बोलून गेले की बोलू नका की ईशा आणि अविनाश पप्पी घेतात, हे घेतात, ते घेतात. ते खूप भारी फ्रेंडशिप आहे त्यांची. असू द्या त्यांचा काय असेल का असं नसेल आपल्याला माहिती नाही, पण जाताना काय विचार करून तू त्याच्या मम्मीच्या डोक्यामध्ये, म्हणजे मम्मीनं काही चाहतच्या डोक्यामध्ये काय टाकलं का माहीत नाही, पण चाहत अशी वेळागत करते का माहिती. तिची मम्मीच अशी डेंजर आहे म्हणलं, चाहत पण अशीच असणार आहे. स्विमिंग पूलची गोष्ट झाली, हे झालं ते झालं सगळे. पण सलमान खान बाईने एक नंबर काम केलं. सलमान खान बाई वेल आणि गुड. कारण सगळ्याच गोष्टीमध्ये मुलं चुकतात असं नसतं, सगळ्या गोष्टी मुलांकडेच होतात असं नसतं, मुलं पण खूप चांगले असतात. आता ते अविनाश त्या टायमाला बोलला असता तर चाहतचं भांडं फुटलं असतं, पण चाहतचं भांडं आता असा नॅशनल टेलिव्हिजनमध्ये फुटणारच आहे. असं नाही तसं तर फुटणारच आहे. तर चाहत तू पूर्ण संपलेले जे आहे ते तू सरळ बोलली पाहिजे होती. आता तुला सगळं आलेलं आहे, सगळ्यासमोर आता दिसेलच. तुझी मम्मी आता काय करेल काय ना माहीत नाही. करणवीर बोलत होता अंकलजी को बंदूक म्हणजे बंदूक असे डोक्याला लावून बोलायला की माझ्या संग लग्न करायला लागेल, तुझे आई वडील काय, तुझे डॉन आहेत का काय आम्हाला माहीत. पण तो विषय क्लोज झालेला आहे भाई. हिंदी बिग बॉस एक नंबर चाललेला आहे. म्हणजे बकवास तर आहेच, बकवास आहेच, पण काय माहिती त्यांचं त्यांनाच माहीत काय चाललंय काय नाही. तर असो